हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग असणार आहे दमदार, कारण की आपल्या सगळ्यांच्या प्रतीक्षेत असलेला खारघर तळोजा फ्लायओव्हर ब्रिज आता एक वेगळं रूप घेऊ पाहतोय, कारण की काम आता जोमात आणि मस्तपैकी छान सुरू आहे। तुम्ही बघू शकता की हे फुटेज आहे कालचं 5:30 वाजता, संध्याकाळी 5:30चं फुटेज आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तब्बल 11 पिलर उभे राहिलेले आहेत। जवळपास मी बघितलं माझ्या अंदाजे मला इथे 2 पिलर जुने होते, परंतु मित्रांनो यामध्ये जवळपास आता 9 पिलर नवीन उभे झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघताय की अतिशय महत्त्वाची फुटेज तुम्हाला मी इथे तुम्हाला दाखवत आहे। खरं तर मित्रांनो आजच्या व्लॉगची एक अपडेट अशी वेगळी आहे, कारण की तुम्ही बघताय की हे जे 9 पिलर म्हणजे अगोदरचे 2 जुने पिलर म्हणजे टोटल 11 पिलर या ठिकाणी उभे जरी झाले असले तरी एक महत्त्वाचा पिलर या ठिकाणी उभा होणार आहे। काही दिवसामध्ये त्या पिलरचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे, पर तत्पूर्वी त्या पिलरला इथे उभं करण्यासाठी कुठेतरी अडथळा निर्माण होतो। या शिळफाटा पनवेल या रस्त्याचा मधोमध असल्यामुळे तो पिलर मध्यभागी असल्यामुळे इथे अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी एक वेगळं सोल्युशन म्हणून एक पर्यायी मार्ग या ठिकाणी तुम्हाला इथे करून दिलेला आहे। आणि तो मार्ग या ठिकाणी त्यांनी जवळपास इथे रोलरवरती हे करून सगळं काम त्यांनी इथे JCB मधून इथे माल टाकून भरून या ठिकाणी त्यांनी तो मार्ग या ठिकाणी तयार केलेला आहे। तीच अपडेट आपण आज इथे घेणार आहोत, कारण की मित्रांनो सगळे पिलर उभे झालेले आहेत। वरचं जे काही पार्ट असतात त्या पार्ट तिथे बसवण्याचं हे तुम्ही बघता की या ठिकाणी हा जो रस्ता मी तुम्हाला दाखवतो, जो मी ॲरो बघता या ठिकाणी ह्या रस्त्याचं या ठिकाणी रुंदीकरण केलं आणि या ठिकाणी हा रस्ता थोडा वाढवलेला आहे, कारण की हा रस्ता सरळ जाणार आहे। सरळ गेल्यानंतर तो तिथून तुम्हाला राईट मारून तो तुम्हाला एक पर्यायी मार्गाने तुम्हाला पुन्हा पुढे जाऊन त्या LNT बिल्डिंग जे सिडकोची जी बिल्डिंग आहे तिथपर्यंत तुम्हाला तो घेऊन जाईल। आणि मित्रांनो गेल्या 4 आठवड्यांपूर्वी मी एक व्लॉग या ठिकाणी अपलोड केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देखील दिली होती की कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि काय कसं वर्क या ठिकाणी होतं आहे। परंतु मित्रांनो त्या 4 आठवड्यानंतर आज आपण या ठिकाणी ही अपडेट नवीन घेत आहोत। तर बघता तुम्ही या ठिकाणी जवळपास 11 पिलरचं काम सुरू झालं आहे। जो 12वा पिलर आहे तो मध्यभागी असणार आहे, कदाचित त्याच्या बाजूला आणखीन एक पिलर असू शकतो, कदाचित आणखीन एक वाढेल, म्हणजे जवळपास 13 पिलर होऊ शकतात। परंतु मला असं वाटतं की मध्यभागी एकच ठेवतील, कारण की मध्ये जो डिस्टन्स पीस आहे तो जो ब्लॉकचा डिस्टन्स पीस आहे तो त्या ठिकाणी लावला जाईल कदाचित। मात्र कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करतील। परंतु मित्रांनो मध्यभागी असलेला पिलर हा अतिशय महत्त्वाचा पिलर आहे। तुम्ही बघता की या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा नवीन कच्चा रस्ता तयार केला, कारण की ज्या वेळेस या ठिकाणी मधला पिलर उभा करतील त्यावेळेस इथे कुठेतरी अडचण निर्माण होणार आहे, कारण की इथे रहदारी जास्त असल्यामुळे इथे कंटेनर इथे गाड्या जास्त येणं जाणं असल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण होणार आहे। म्हणून तुम्ही बघताय की या ठिकाणी रोलर या ठिकाणी फिरतोय आणि हा रस्ता नव्याने जो कच्चा रस्ता केला आहे त्याचाच वापर जनतेला इथे काही दिवस करावा लागणार आहे, कारण की तुम्ही बघता की या ठिकाणी अडचण होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने इथे काढलेला आहे। परंतु मित्रांनो आपल्याला इथे मध्यभागी होणारा पिलर अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही पुढे जे तुम्हाला दिसतंय बघा, हा जुनं काम आहे। या ठिकाणी जुनं काम अगदी थाटामध्ये उभं आहे, परंतु मित्रांनो त्याला कुठेतरी नवीन जोड म्हणून या ठिकाणी नवीन पिलर आपले उत्कृष्टरित्या तयार झालेले आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे इथे छान काम चालू झालंय। तुम्ही बघताय की या ठिकाणी जो पिलर आहे, जो मध्यभागी पिलर आहे, तो पिलर तुम्हाला या पिलरची जागा दाखवतो, हीच ती जागा आहे आणि याच ठिकाणी तो पिलर असणार आहे। तुम्ही बघता की या ठिकाणी जो ॲरो तुम्हाला इथे दाखवतोय आणि हीच ती जागा, याच ठिकाणी मध्यभागी मुख्य पिलर या ठिकाणी उभा राहणार आहे। आजच्या आपल्या व्लॉगची हीच एक महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही बघताय की जर रस्त्याला इथे पर्यायी मार्ग दिलेला आहे तर पर्यायी मार्ग तुम्ही बघताय या ठिकाणी 5:30ची वेळ, परंतु इथे कामगार इथे काम अतिशय जोमाने करत आहे। जर पर्यायी मार्ग दिला आहे तर पर्यायी मार्ग दिल्यानंतर मध्यभागी पिलर लवकर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। तुम्ही बघताय की इथे पिलर बरोबरच हे जे काम करणारे जे कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करताना दिसतात। तुम्ही बघताय की कामाचा वेग कशा पद्धतीने 5:30 वाजले आहेत, जवळपास 5:45ची वेळ झाली तरी पण या ठिकाणी काम, कारण की सिडकोला याशिवाय दुसरा एक कुठलाही पर्याय नाही आहे, कारण की जर हा ब्रिज उभा झाला तरच कुठेतरी घरांच्या किमती वाढतील आणि इथे येण्या जाण्यासाठी सगळ्यांना सोयीस्कर पडेल। तुम्ही बघताय की या ठिकाणी 4 आठवड्यापूर्वीचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये आणि यामध्ये कुठेतरी जमीन आसमानचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, कारण की या ठिकाणी हे पिलर्स उभे राहिलेले आहेत। अतिशय छान वाटते, कारण की हे जर काम पूर्ण झालं तर एक वेगळं आपल्याला कुठेतरी एक चांगला इथे एक मार्ग मिळेल आणि आपल्याला खारघरपर्यंत जाण्यासाठी अतिशय सोपं होणार आहे। तुम्ही बघताय की या ठिकाणी हा जो जुना ब्रिज आहे, जुना म्हणजे मला म्हणायचं की हे अगोदरचं काम आहे। तुम्ही बघताय की किती व्यवस्थित काम, भक्कम काम आहे आणि यालाच कुठेतरी जोड म्हणून हे नवीन काम या ठिकाणी होणार आहे। आणि मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा। या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि दिमागदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, नक्की बघत राहा संकुट यूट्यूब चॅनल। चला तर मग धन्यवाद, बाय बाय।